नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर पुढील 2 महिन्यात सर्व रक्कम जमा करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात 5,029 कोटी रुपयांचा 6,22,000 शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलाय. पण अजूनही सर्व शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागणार असेल तर शेतकऱ्यांना मात्र प्रतीक्षाच करावी लागणार का? या विलंबाचा फटका शेतकऱ्यांना कसा बसू शकतो? एकीकडे मोठ्या प्रमाणात ई-केवायसी झाल्याचे दावे राज्य सरकारकडून केले जात असतानाच या टप्प्याटप्प्यांचं गणित का मांडलं जात आहे आणि आत्तापर्यंत कोणत्या विभागात किती कोटी रुपये निधी हा वितरित करण्यात आलाय, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रो वन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मुख्यमंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ पात्र सर्व शेतकऱ्यांना देण्यासाठी अजून 2 महिन्यांचा कालावधी लागेल असं प्रतिपादन नुकतंच केलंय. आता अनेकांच्या मनात हा प्रश्न आला असेल की 2 महिन्यात कर्जमाफी खात्यावर जमा होणार असेल तर चांगलंच आहे. म्हणजे किमान वर्षभर खेळ सुरू ठेवण्यापेक्षा 2 महिन्यात लाभ मिळत असेल तर शेतकऱ्यांना त्याचा दिलासाच मिळेल ना. पण काही प्रश्न अजूनही इथं उपस्थित होत आहेत. तुम्हाला आठवत असेल, राज्य सरकारनं जुलैच्या पहिल्या आठवड्यातच यादी प्रसिद्ध करून पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल अशी ग्वाही सुरुवातीलाच दिलेली होती. पण प्रत्यक्ष कर्जमाफीच्या प्रक्रियेतील अडचणी दूर करत करत जुलैचा शेवटचा हप्ता उजाडला. त्यात कर्जमाफीची नुसती यादी प्रसिद्ध करण्यात आली, पण कर्ज खात्यावर निधी कधी जमा होणार याची पात्र शेतकऱ्यांना ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्यानंतर वाट पाहावी लागली. बरं, या विलंबामागं कारण काय देण्यात आलं तर आयकर विभागाकडे या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पाठवलेल्या आहेत आणि त्यानंतरच त्याची पडताळणी करून पुढील लाभ देण्यात येईल. त्यासाठी उदाहरण म्हणून लाडकी बहीण योजनेचं सुद्धा एक उदाहरण देण्यात आलं. 16,96,000 शेतकऱ्यांची यादी कशी बशी प्रसिद्ध करण्यात आली, पण ई-केवायसीचं कारण त्यानंतर देण्यात आलं. दरम्यान 11 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाल्याची माहिती सहकार मंत्र्यांनी दिली. त्याला हो जोडत कृषी मंत्री सुद्धा तेच म्हणाले. पण राज्य सरकारनं मात्र ज्यावेळी लाभ वितरित करायचा होता त्यावेळी पहिल्या टप्प्यात 5,29,000 कोटी रुपयांचं वितरण फक्त 6,22,000 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावरती केलं. त्यामुळं इथे एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे जर ई-केवायसी राज्यातल्या 11 लाख शेतकऱ्यांची पूर्ण झालेली असेल असं कृषी मंत्री आणि सहकार मंत्री सांगत असतील तर मग राज्य सरकारनं कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 6,22,000 शेतकऱ्यांनाच लाभ का दिला? 11 लाख शेतकऱ्यांना लाभ का देण्यात आला नाही? याचं स्पष्टीकरण राज्य सरकार आणि सहकार विभागानं अद्यापही दिलेलं नाही आहे. केवळ काही तांत्रिक त्रुटी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. एकूण या कर्जमाफीसाठी जर का बघितलं तर 56 लाख शेतकरी पात्र आहेत. त्यापैकी 32 लाख हे थकीत कर्जदार आहेत. त्यात 16 लाख शेतकऱ्यांची यादी देऊन 12 लाख शेतकऱ्यांची आत्तापर्यंत ई-केवायसी करून केवळ 6 लाख शेतकऱ्यांनाच मग लाभ का देण्यात आला? त्यामुळे राज्य सरकार कितीही मोठ्या घोषणा करत असलं आणि आश्वासन देत असलं तरी जमिनी वास्तव त्या उलट आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2 महिन्यात संपूर्ण कर्जमाफी देऊन टाकू पात्र शेतकऱ्यांना असं म्हणत असतील किंवा तशी ग्वाही देत असतील तर त्यासाठी सुरुवातीला कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठीच मुख्यमंत्र्यांना स्वतः लक्ष घालून अधिक जोर लावावा लागणार आहे. राज्य सरकार मात्र तसं काही करताना दिसत नाही आहे. त्याऐवजी वेळ काढूपणाच्या प्रयोगावरतीच राज्य सरकारचा अधिक भर दिसतोय. त्यामुळं थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेस पात्र असूनही लाभ अजूनही मिळत नसल्यानं पीक कर्जासाठी सुद्धा अर्ज करता येत नाही आहेत. त्यातून शेतकऱ्यांची कोंडी कायमच आहे. इथून पुढे 2 महिन्यांचा कालावधी जर गृहीत धरला, जसं की मुख्यमंत्री म्हणतायत की 2 महिन्यात पूर्ण कर्जमाफी देण्यात येईल, तर इथून पुढे म्हणजे ऑगस्टपासून 2 महिने असं धरलं तर ऑक्टोबरपर्यंत वेळ लागेल असं अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांना सुचवायचं आहे का? असा प्रश्नही या सगळ्यातनं निर्माण होतोय. तुम्हाला आठवत असेल 2017मध्ये कर्जमाफीच्या लाभार्थ्यांच्या याद्यांवरून मोठ्या प्रमाणात गोंधळ सुद्धा निर्माण झालेला होता. त्यामुळे कर्जमाफी योजनेचा लाभ रखडून देण्यात आला आणि शेतकरी प्रतीक्षा शेवटपर्यंत करतच राहिले. आत्ताही मुख्यमंत्री पुन्हा तोच कित्ता गिरवू पाहतायत का असा आरोपही काही शेतकरी नेत्यांकडून केला जातोय. 15 दिवसात तिसरी यादी येईल असं राज्य सरकारनं दुसरी यादी प्रसिद्ध केल्यानंतर आश्वासन दिलं होतं. पण 15 दिवस होत आले तरी अद्यापही तिसरी यादी कर्जमाफीच्या पात्र लाभार्थ्यांची प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि निराशासुद्धा निर्माण होऊ लागली आहे आणि याचे वाईट पडसादसुद्धा राज्यात उमटत आहेत.
नुकतंच अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झाल्यानं आणि कर्जमाफीच्या पहिल्या यादीत नाव न आल्यानं चिंतेत असलेल्या 58 वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपलं जीवन संपवलं. नेर तालुक्यातील आजंती येथे ही घटना घडली आहे. जिल्हा कोणता तर यवतमाळ. शेतकऱ्याचं नाव बबन सुखदेव पवार असं आहे. त्यामुळं राज्य सरकारनं कर्जमाफीची अंमलबजावणी तातडीनं आणि कुठल्याही त्रुटीविना करणं अपेक्षित आहे. तरच पात्र शेतकऱ्यांना काहीसा दिलासा त्यातनं मिळू शकतो. आता पहिल्या टप्प्यात कोणत्या विभागासाठी किती निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यावरही एक नजर टाकूया. अमरावती विभागात सर्वाधिक 1,372 कोटी रुपये हे पहिल्या टप्प्यात वितरित करण्यात आलेत. छत्रपती संभाजीनगर विभागात 932 कोटी 60,69,870 रुपये, तर कोकण विभागात 108 कोटी 85,84,401 रुपये, नागपूर विभागात 544 कोटी 70,54,130 रुपये, नाशिक विभागात 1,209 कोटी 38,72,456 रुपये, तर पुणे विभागात 860 कोटी 96,73,058 कोटी रुपये या पहिल्या टप्प्यात वितरित करण्यात आलेले आहेत. म्हणजेच एकूण 5,028 कोटी रुपये 70,38,206 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात, कर्ज खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. या रकमेपैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या खात्यांमध्ये 2,961 कोटी 29,06,880 रुपये, तर व्यावसायिक बँकांच्या म्हणजेच व्यापारी बँकांच्या खात्यांमध्ये 2,068 कोटी 41,31,326 रुपये वितरित आत्तापर्यंत करण्यात आले. त्यामुळं राज्य सरकार कितीही दावे करत असलं तरी या योजनेच्या अंमलबजावणीला अपेक्षित गती आलेली आत्तापर्यंत तरी दिसत नाहीये. त्यामुळे 2 महिन्यांचं आश्वासन कितपत प्रत्यक्षात उतरेल यावरच मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचं पुन्हा एकदा राज्यात वजन ठरणार आहे. आता तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.